तुम्हाला माहिती आहे का? देवतांना कोणत्या बोटाने गंध, पितरांना कोणत्या तीर्थाने जल, जाणून घ्या हातातील दिव्य रहस्य. भारतीय संस्कृतीमध्ये शरीरातील प्रत्येक अवयवाला विशिष्ट आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे. त्यापैकी उजवा हात हा शुभकार्यासाठी अत्यंत पवित्र मानला गेला आहे. विशेषतः श्राद्धकर्म, तर्पण व पूजाविधीमध्ये उजव्या हाताचा विशिष्ट पद्धतीने वापर केला जातो. शास्त्रानुसार आपल्या उजव्या हातावर 3 तीर्थांचे निवास आहे: देवतीर्थ, ऋषीतीर्थ आणि पितृतीर्थ. 1. देवतीर्थ. देवतांसाठी तर्पण किंवा संकल्प करताना अंगठा वगळून उरलेल्या 4 बोटांद्वारे पाणी सोडले जाते. यालाच देवतीर्थ असे म्हणतात. हे तीर्थ शुद्ध, सात्विक आणि तेजस्वी असे मानले गेले आहे. 2. ऋषीतीर्थ. ऋषींना तर्पण जलार्पण करताना करंगळीच्या मुळाकडून छोट्या बोटाने पाणी सोडले जाते. ही अर्घ्य प्रक्रिया ऋषीतीर्थ या नावाने ओळखली जाते. ऋषी हे ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक असल्याने त्यांच्यासाठी विनम्रतेने जलार्पण करणे आवश्यक असते. 3. पितृतीर्थ. पितरांना तर्पण जलार्पण करताना अंगठा व पहिल्या बोटाच्या मधून पाण्याचा प्रवाह सोडला जातो. याला पितृतीर्थ म्हणतात. श्राद्धविधी, तर्पण किंवा पितृपूजनामध्ये या तीर्थाचा उपयोग केला जातो. हे तीर्थ जडत्व, स्थैर्य आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. हाताच्या बोटांचा विशिष्ट उपयोग. हातातील प्रत्येक बोट विशिष्ट कार्यासाठी नियोजित आहे. शास्त्रानुसार गंध अर्पण करताना खालीलप्रमाणे बोटांचा उपयोग करावा. देवतांना गंध लावताना अनामिका म्हणजे करंगळीच्या शेजारचे बोट वापरावे. पितरांना गंध लावताना तर्जनी म्हणजे अंगठ्या शेजारचे बोट वापरावे. मनुष्यांना गंध लावताना मध्यमा म्हणजे मधले बोट वापरावे. या पद्धतीतून भक्तिभाव, शिस्त आणि सूक्ष्म विचारधारा प्रकट होते. असेच धर्मशास्त्र समजून घेण्यासाठी नित्य कर्मकांड या चॅनलला सबस्क्राईब करा.